हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 3, ओवी क्रमांक 19. अहम ब्रह्मास्मी हा गाथा, आला देह बुधी चिया माथा. देह बुधीने परमार्था, कान कोंडे होईजे. श्री समर्थ सांगतात की आपल्या ऋषी मुनींनी उद्घोष केला आहे, मी ब्रह्म आहे. ही आपल्या ऋषीमुनींची आत्मप्रचिती आहे. हा त्यांचा साक्षात्कार आहे. ही मानवाची अंतिम परमोच्च अवस्था आहे. ही त्यांची मुक्तावस्था आहे. ही त्याची मुक्तावस्था आहे. 84 लक्ष योनींच्या फेऱ्यांची ही सांगता आहे. यामुळे या वाक्याला श्री समर्थांनी येथे गाथा असे म्हटले आहे. जीवाची ही सर्वात वरची शेवटची अंतिम पायरी आहे. त्यामुळे हे महावाक्य आहे. ही मानवी देहाची अंतिम उपलब्धी आहे. येथेच साक्षात्कार होतो, आत्मप्रचिती येते. याचा दुसऱ्या शब्दात अर्थ असा आहे की मानवाने स्वानुभवाने मी ब्रह्म आहे ही आत्मप्रचिती घ्यायची आहे. साक्षात्कारित व्हायचे आहे, मुक्त व्हायचे आहे. ती ब्रह्मावस्था प्राप्त करायची आहे. ती गाथा स्वतःच्या मस्तकावर धारण करायची आहे. तेव्हाच मानव या वाक्याचा अधिकारी होतो. परंतु दुर्दैवाने मानव अर्ध्या हळकुंडाने पिवळा होतो. त्याचा अहंकार, अहमन्यता, अहमभाव महा जबरदस्त आहे. ऋषीमुनी ही काही एखादी जातपात जथ्था नाही. जातपात जथ्था नाही. ऋषीमुनी ही उपाधी आहे आणि ती ध्यान समाधी योगे प्राप्त करायची गोष्ट आहे. ती उपाधी ऋषीमुनींच्या पोटी जन्म घेऊन प्राप्त होत नाही. आत्मसाक्षात्कार, स्वानुभव, आत्मप्रचिती या ध्यान समाधी योगे प्राप्त करावयाच्या गोष्टी आहेत. ऋषीमुनी ही जात नाही, तर ती उपाधी पदवी आहे. आजही डॉक्टरचा मुलगा डॉक्टर म्हणून मान्यता पावत नाही. त्यासाठी त्याला अभ्यास करून ती पदवी मिळवावी लागते. चातुर्वर्ण्य पद्धतीमध्ये आत्मज्ञानी यांना ब्राह्मण अशी उपाधी पदवी दिली गेली. धार्मिक विधी करणाऱ्यांना भट भिक्षुक असे म्हणतात. अशांचा ब्राह्मण या उपाधीशी पदवीशी काहीही संबंध नाही. परंतु पुढे ब्राह्मणांच्या पोटी जन्माला आलेला स्वतःला ब्राह्मण असे समजू म्हणवू लागला आणि येथेच महाघोटाळा झाला. तो स्वतःला मी ब्रह्म आहे असे मिरवू लागला. यालाच येथे श्री समर्थांनी अहम ब्रह्मास्मी हा गाथा, आला देह बुधीची या माथा असे म्हटले आहे. अशांच्या डोक्यात हवा गेली. काहीही परमार्थ न करता केवळ ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आल्यामुळे असे स्वतःला आत्मज्ञानी समजू लागले. देहबुद्धीने ते अहंकारी झाले. काहीही लायकी नसताना स्वतःला आत्मज्ञानी समजू लागले. यात आणखी दुर्दैव असे येते की ते इतरांना तुच्छ समजू लागले. अर्थातच त्यांचा अध्यात्माकडे कानाडोळा झाला. एखादा मर्कट राजपदी बसला तर त्याच्या मर्कट लीलांमुळे त्या राजपदाचीही कुचेष्टा होते, शान जाते. तसेच येथे झाले. भट भिक्षुक स्वतःला ब्राह्मण असे म्हणवू लागले. त्यांच्यात स्वतःबद्दल उच्च आणि इतरांबद्दल नीच असा भाव आला. ते महाघमेंडखोर आणि अहंकारी झाले. त्यांनी वेदांमधून स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना सोयीस्कर असे धार्मिक अर्थ काढले, त्यावर मंत्र रचले आणि त्याच्या पोथ्या तयार केल्या. त्याला शास्त्र असे फार गोंडस नाव दिले. या अशा स्वतःच रचलेल्या शास्त्रार्थाचा आधार घेऊन ते अडाणी भोळ्या लोकांना धर्माच्या नावाखाली धाक दाखवू लागले. त्यांच्यावर अधिकार गाजवू लागले.
या अशा अहंकारीमुळे ब्राह्मण ही उपाधी पदवी एक चेष्टेचा टिंगळ टवाळीचा विषय झाला. आपल्या स्वानुभवी आत्मानुभवी आत्मानुभवी आत्मसाक्षात्कारित ऋषी मुनींचे आध्यात्मिक तत्वज्ञान कुठच्या कुठे दूर आडगळीत जमा झाले. सर्व काळी सर्वांना प्रत्येकाला अत्यंत उपयुक्त असे जीवनाचे महान तत्वज्ञान सांगणारी अनमोल अशी उपनिषदे गुंडाळून ठेवली गेली. तरुण पिढीकडून भावी पिढीकडून अध्यात्म दुर्लक्षिले जाऊ लागले. इतरांकडून ते उपेक्षिले जाऊ लागले. यालाच येथे श्री समर्थांनी देहबुधीने परमार्था कानकोंडे होईजे असे म्हटले आहे. हरिओम.